बार खाए वो त्याला म्हणतात योगी, 2 बार खाए वो को बोलते भोगी, 3 बार खाए वो रोगी और 4 बार और उससे ज्यादा खाए वो महारोगी. बकरी बघा ती सारखी खात असती पण तेच वाघ किंवा तुम्ही जर का असा कुठला बघितला तो भूक लागल्यावरतीच स्ट्रॉंगेस्ट आहे, तो शिकार करतो आणि त्याच वेळेला तो करतो, नंतर तो पूर्ण ह्याच्यामध्ये असतो. आपला प्रॉब्लेम काय झालाय आजच्या कालावधीमध्ये, आपण उठसूटच खात सुटलेला आहे. म्हणजे कळत आहे सकाळी उठल्यावर पण खातोय, दुपारी पण खातोय. सो एव्हरी टाइम खाण्यासाठी आपलं शरीर नाही बनलेलं. कडकडून भूक लागल्यावरती खायचं हे पहिलं बेसिक प्रिन्सिपल. नंतर ते कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट ते नंतर आलं. पण सगळ्यात पहिल्यांदा तुमचं शरीर जे डिमांड करते ना तेवढं तुम्ही खाल्लं पाहिजे. भुकेपेक्षा 2 घास तुम्ही कमी खाल्ले पाहिजे. जेवढे डिमांड करते त्याच्या डबल तुम्ही पाणी घेतलं पाहिजे. बरोबर. तिप्पट व्यायाम केला पाहिजे आणि चौपट तुम्ही लाईफमध्ये हसलं पाहिजे किंवा लोकांना अप्रिशिएट केलं पाहिजे. हा 4 स्टेपचा फॉर्म्युला आहे. व्हॉट एव्हर युअर बॉडी इज डिमांडिंग त्या पद्धतीनं तुम्ही घेतलं पाहिजे. बरोबर. हा पहिला पार्ट आहे आणि मग तुम्ही बाकीच्या गोष्टींना प्राधान्य त्याच्यामध्ये देऊ शकता असं मला वाटतं.